नमस्कार. आजचा विषय आहे माइंड पॉवर, वास्तव की भ्रम. आजच्या काळात माइंड पॉवर या नावाखाली अनेक चमकदार, गूढ आणि चमत्कारिक प्रकार सादर केले जातात. सोशल मीडियावर, सेमिनारमध्ये आणि विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अशा गोष्टींची मोठी चर्चा होत असते. लोकांना आश्चर्यचकित करण्यासाठी काही प्रशिक्षक मंचावर असे प्रयोग दाखवतात की पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारतात. कोणी समोरच्या व्यक्तीच्या त्वचेमधून ॲक्युपंक्चरची सुई आरपार घालून दाखवतो आणि म्हणतो, बघा, ही आहे माइंडची पॉवर. कोणी पेटता कापूस कोणाला खायला देतो आणि म्हणतो, हेच आहे माइंड पॉवर. कोणी जळत्या लाकडांवरून लोकांना चालवतो, तर कोणी काचेच्या तुकड्यांवरून चालायला सांगतो. आणि प्रत्येक वेळी तीच घोषणा केली जाते, बघा, ही आहे माइंडची पॉवर. परंतु खरा प्रश्न इथेच सुरू होतो. जर हे प्रशिक्षक इतरांच्या मनावर इतका प्रभाव टाकू शकतात, तर त्यांच्या स्वतःच्या मनाची शक्ती किती उच्च कोटीची असायला हवी. जे दुसऱ्याच्या त्वचेवर सुई आरपार घालतात, त्यांनी स्वतःच्या त्वचेमधून खिळा आरपार घालून दाखवावा का नाही? जे पेटता कापूस दुसऱ्याला खायला सांगतात, त्यांनी स्वतः पेटता कोळसा तोंडात टाकून दाखवावा का नाही? जे जळत्या लाकडांवर लोकांना चालायला सांगतात, त्यांनी स्वतः धगधगत्या अग्नीत उभे राहून दाखवावे का नाही? आणि जे इतरांना काचेच्या तुकड्यांवर चालायला लावतात, त्यांनी स्वतः त्या तीक्ष्ण काचांवर उभे राहून दाखवावे का नाही? मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. या गोष्टी बहुतांश वेळा मनाच्या आध्यात्मिक सामर्थ्याचे दर्शन घडवत नाहीत. त्या फक्त काही विशिष्ट तंत्र, शारीरिक तयारी, मानसिक सूचना किंवा दृश्य प्रयोग असतात. त्वचेमध्ये सुई आरपार करून, पेटता कापूस खाऊन, काचांवर चालून किंवा आग ओलांडून एखाद्या व्यक्तीचे जीवन बदलत नाही. त्याचे व्यक्तिमत्व परिपक्व होत नाही. त्याला आत्मज्ञान प्राप्त होत नाही. त्याच्या जीवनातील दुःख, क्रोध, लोभ, मत्सर किंवा अहंकार नाहीसे होत नाहीत. अशा आभासी प्रयोगांमागे अनेकदा फसव्या चमकदारतेचे आच्छादन असते. जिथे ज्ञानाचा दीप नसतो, तिथे फक्त नाट्यमय धूर असतो. मग प्रश्न असा आहे, खरी माइंड पॉवर म्हणजे नेमकं काय? वेद, उपनिषद, भगवद्गीता आणि योगशास्त्र यांचा अभ्यास केला तर एक वेगळंच उत्तर समोर येतं. खरी माइंड पॉवर म्हणजे मनाला अधिक वेगवान, अधिक चंचल किंवा अधिक प्रभावशाली बनवणे नव्हे. खरी माइंड पॉवर म्हणजे मनाला नियंत्रणात ठेवणे, त्याला शांत करणे, स्थिर करणे आणि आत्मस्वरूपाशी एकरूप करणे. मन जितकं वेगवान असतं, तितकं ते अस्थिर असतं. आणि मन जितकं स्थिर होतं, तितकं ते प्रबुद्ध होतं. म्हणूनच भारतीय ऋषीमुनींनी मनाच्या शक्तीपेक्षा मनाच्या शांतीला अधिक महत्त्व दिलं. वेदांतात एक अत्यंत सुंदर वचन सांगितले आहे, मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयो. अर्थात मनुष्याच्या दुःखाचे, बंधनाचे, सुखाचे आणि मुक्तीचे कारण मनच आहे. मन विषयांमध्ये गुंतलं तर बंधन निर्माण होतं आणि तेच मन परमात्म स्वरूपाकडे वळलं तर मुक्तीचा मार्ग खुला होतो. म्हणूनच खरं माइंड पॉवर ट्रेनिंग म्हणजे मनावर चमत्कार घडवणं नव्हे, तर मनाला चमत्कारांच्या पलीकडे नेणं होय. धर्म, उपासना, साधना, ध्यान, जप, स्वाध्याय आणि अध्यात्म हे सर्व मनाला नियंत्रित करायला शिकवतात. ते विचारांची गर्दी कमी करतात, मनातील तरंग शांत करतात आणि हळूहळू साधकाला अंतर्मनातील गहन शांततेकडे घेऊन जातात. कारण जिथे विचार संपतात, तिथूनच खऱ्या शक्तीचा उदय होतो आणि जिथे मन शांत होतं, तिथेच आत्मज्ञानाची पहाट उगवते. म्हणून लक्षात ठेवा, माइंड पॉवर वाढवायची नाही, तर मन शमवायचं आहे. मनाच्या असंख्य तरंगांना शांत करून त्याला शांतीच्या अथांग सागरात विलीन करायचं आहे. तेव्हाच जीवनात खरी शक्ती, खरा आनंद आणि खरे स्वातंत्र्य अनुभवता येते. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती.